नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज बनवणार आहे दलिया, मटकी आणि वांगे. हा पुष्टाहार दलिया आहे पतंजलीचा. नाश्त्यासाठी बनवणार आहे. छान आहे तो. त्याच्यामध्ये बाजरी असते, तांदूळ असतात, तीळ असतात, ओवा, हे सगळं मिक्स असतं. आणि मी त्यावर तव्यावरती भाजून घेतलेलं आहे. जेवढं करायचं ते थोडंसं तेल टाकून. आता मी गॅसवरती कुकर ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. तेल टाकून कांदा टाकलेला आहे परतण्यासाठी, फ्राय करण्यासाठी. तर ते झाल्यानंतर टोमॅटो टाकायचं. ही अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकायची. आता हे तिन्ही भाज्यांना किती कांदा लागणार आहे, टोमॅटो लागणार आहे, कोथिंबीर लागणार आहे, सगळं तिन्ही ह्याचं मी कट करून ठेवलं होतं. आणि त्याच्यामुळे आता फोडणी द्यायला काहीच वेळ लागणार नव्हता. आता कोथिंबीर पण टाकली आणि पाणी टाकायचं. ते तिप्पट चौपट पाणी टाकायचं. मी थोडंसं पातळचं करते ते, तर मी जास्त पाणी टाकते. जर तुम्हाला घट्ट पाहिजे असलं तर तिप्पट पाणी टाकून द्यायचं. आणि आता हे मी याला शिजायला कुकरमध्ये लवकर होतं. जर बिना कुकरचं करायचं तर वेळ लागतो त्याला शिजायला. आणि हे खिचडीसारखे मॅश फोडणी दिलेली याला तर खूप छान आणि टेस्टी लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हा पुष्टाहार दलिया मी कधी कधी घरी पण बनवते. सगळं मिक्स करून, याच्यातले जे धान्य लिहिलेले आहे ते सगळं मिक्स करून, त्याचं प्रमाण पण दिलेलं आहे किती काय टाकायचं ते. त्यानुसार मी हे घरी बनवलं होतं त्याच्यातलं बघून. तर छान लागत होतं ते पण. कधी घरी बनवते, कधी असं बाहेरून पण आणते. तर आता हे याला पाणी उकळलं त्यात दलिया टाकला आणि ते कुकर लावून घेतलं. आता 7-8 शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि नंतर बंद करायचं. तोपर्यंत मी इकडे मटकीच्या भाजीला फोडणी देते. मटकीची उसळ. आता गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं. आता मटकीची उसळ तर सर्वांना जवळपास येतेच, पण करण्याची पद्धत वेगवेगळी असते. आता हे तेलामध्ये कांदा टाकायचा. आणि मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं, मी कांडपमधून जाऊन मिरची कुठून आणली होती. तर ती जे नवीन कांडपमध्ये गेले होते ह्या वर्षी. मी नेहमीच्या कांडपमध्ये खूप गर्दी होती. ते म्हणले आता होणारच नाही, जास्त दिवस लागतील म्हणून म्हणलं. आणि मला ती मिरची चांगली वाळवली होती. जर म्हटलं पाऊस पडला तर ती सगळी चिंबून जाईल, म्हणून मी दुसऱ्या कांडपमध्ये गेले होते. आणि तिथे मसाले, कांदा लसूण मसाला, दुसरा हे साधा मसाला, असे खूप त्यांच्याकडे वेगवेगळे होते. त्यातलं आम्ही घेतले होते 2, एक कांदा लसूण मसाला आणि एक दुसरा साधा मसाला घेतला होता. म्हटलं बघूया ट्राय करून. आणि थोडी वेगळी टेस्ट पण पाहिजे. ते एकाच हाताची टेस्ट सहज खाऊन खाऊन जरा बोर होतं, म्हणून कधी वेगळं पण पाहिजे. आता हे चांगलं फ्राय झालेलं आहे. त्याच्यामध्ये तिखट टाकायचं, लसणाची पेस्ट टाकायची. आता तोच मसाला मी इथे वापरणार आहे आणि छान स्मेल येत आहे. आता हे भाजलेली मटकी याच्यामध्ये टाकून द्यायची. थोडी हलकी भाजली होती मी तव्यावरती ती. आणि आता त्याच्यामध्ये टाकून द्यायची. कोथिंबीर टाकायची. शाळा क्लासेस चालू झाल्यामुळे सकाळी थोडे अजून गडबडच चालू झालेली आहे. आणि माझा स्विमिंग क्लास पण आता थोडेच दिवस राहिलेला आहे. तो क्लास करून नंतर येऊन थोडा उशीर होतो मला घरी यायला. 8:30-9 वाजतात. मग तिथून पुढे स्वयंपाक, मुलीची शाळा, ह्यांचं ऑफिस, मुलाचा क्लास, हे असं तिघांना पण जायचं असतं, म्हणून खूप गडबड चालू असते. आता ही मटकी अशी झालेली आहे. आणि इकडे दलिया पण होत आलेला आहे, थोडंच राहिलेलं आहे. आणि आता माझी शेवटची आहे भाजी, वांग्याची भाजीला फोडणी देत आहे. गॅसवरती पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये तेल टाकायचं. हे बघा, मटकीची भाजी पण इकडे शिजलेली आहे. हे बघा, मटकीची भाजी छान दिसत आहे. तर अशी असते माझी सकाळची गडबड. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका. आणि आता हे पातेल्यामध्ये तेल टाकलं, त्यात कांदा टाकला, टोमॅटो टाकलं, चांगलं फ्राय करून घ्यायचं. आणि मटकीला जे मी मसाले वापरले तेच याला पण वापरणार आहे, वांग्याच्या भाजीला. खूप छान आणि टेस्टी झाली होती भाजी. खारं वांग पण जास्त आम्हाला खारं वांग आवडतं. ही अशी वांगे कट करून मी कधीतरीच भाजी बनवते, तर पण छान झाली होती. खाऱ्या वांग्याची पण रेसिपी मी नक्की तुम्हाला शेअर करेल. तर हे चांगलं फ्राय केल्यानंतर त्यात ते अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि ते धुतलेले वांगे टाकून द्यायचे.
आणि थोडंसं पाणी टाकते, म्हणजे खाली चिटकणार नाही ती. कोथिंबीर टाकायची. आता इकडे वांग्याची भाजी रेडी झालेली आहे, याला मी झाकून ठेवते. इकडे दलिया पण रेडी झालेले आहे आणि मटकीची उसळ पण तयार झालेली आहे. तर हे तिन्ही पण गोष्टी तयार झालेल्या आहेत. आणि बघा तुम्हाला मी दाखवते. हे बघा, ही वांग्याची भाजी आता अजून याला शिजणं बाकी आहे. याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि झाकून ठेवणार आहे. मस्त झालेला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा. हे बघा, दलिया मस्त झालेला आहे. किती छान असं पातळच मी करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत